हाय नमस्ते राम राम मंडळ, मी अनिकेत भावे पुन्हा एकदा घेऊन आलो गावचा एक ब्लॉग. आणि अचानक भयानक पुन्हा आपला प्लॅन झालेला आहे मस्तपैकी पवायला जायचं. कुठं जायचं? पवायला जायचं. तर आता पवायला जाण्यासाठी आता आम्ही सगळेजण सज्ज झालो आहे. प्रत्येकजण आपापली गाडी घेऊन येतो आहे आणि तुम्हाला दाखवतो. आमचे एक एक रायडर आता येतील, बघाच तुम्ही. हे बघा, हे आहेत ते सगळे आमचे 4 रायडर्स आणि त्यांच्या पार्टी अजून 3-3 जण बसणार आहेत. सगळे फुल ऑन मस्ती करणार आहे आणि सगळेजण जाणार आहोत आम्ही आता पवायला रुद्रोळ गावी. चला एक एक तुम्हाला फेस दाखवतो. सगळे झूम मोड मध्ये दाखवू का? इकडे 2 अजून बाकीचे जे आहेत ते सगळे येणार आहेत. आपण भेटूया आता डायरेक्ट रुद्रोळ गावामध्ये. त्या सगळे रायडर्स पाठीमागे आहेत बघा, दिसत असतील तुम्हाला. आणि आता आपण जवळजवळ पोहोचलेलो आहोत. सगळ्यांचे बाईकचे आता आपण लागलेलो आहोत. गावचा रस्ता सोडला आणि आता आपण लागलो मुंबई गोवा हायवेच्या रोडला. आता पूर्ण हायवे सध्या खाली आहे. मस्त आपल्यासाठी एकदम सगळे हायवे खाली असल्यामुळे जे आपले जे रायडर होते ते सगळे एकदम मुगाटमध्ये पळालेले आहेत. एकदम असं ग्रहण डिस्कशन चालू आहे की बाबा नक्की पुढे आणायला जाणार कोण. शेवटी सगळेजण पाठी लागले आव्याच्याच, जायला लागणार आव्यालाच गाडी घेऊन सगळं आणायला. बघा हा हे आव्या डिस्कशन झाला नाही अजून, आमचं सगळं चालू होतं. इकडे दोघे आरामशीर बसलेत. तुम्ही काही करा, आम्हाला आणून द्या, आम्ही फक्त खाणार आहे. मेल्यांनी ट्यूब आणलेत, पोहता येत नाही म्हणून ती पण पंक्चर झालेले आणलेत. पाहिलेलं आमचं आता डिस्कशन झालंय. आव्या जाणार आहे, तू जाणार आहे, 2 गाड्या जाणार आमचं चायनीज आणि सगळं फरसाण वगैरे सगळं काय आणण्यासाठी. पवायला येत नाही आम्हाला, पण आमच्यासाठी काळजी करून घेतो बघा सुजय भाई कुठे गेलाय तर ट्यूबचं पंक्चर काढायला. झाला मेला. आता आम्ही गलपटलो. आता आम्ही चाललोय चमेलीकडे पंक्चर काढायला. तुम्हाला पण पंक्चर काढायचं असेल तर तुम्ही पण या चमेलीकडे. मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलेलो नदीवरती. हे बघा, हे आहेत आमचे हुशार माणसं. त्यांनी जाऊन आणलेले आहेत कलिंगड. दिसत नसेल तर दाखव. कलिंगडाची पिशवी पण तुटली. हे अशी माणसं हो आमची. सध्या तुम्ही नदी बघून घ्या. माणसं मुंबईला पोहायला पैसे फुकट घालवतात. इथं आम्ही येतोय, या उठा आणि उड्या मारा पाण्यामध्ये, आंघोळ करा, पोहा काही करा आणि जावा घरी फुकटमध्ये. ही असते गावची नॅचरल मजा. याची पुसकी उडी आहे. आला दुसरा नंबर आला. डायरेक्ट खालती. घाबरू नको त्याला चालल्या. सध्या ही सर्च मोहीम चालू आहे शिंपल्यांसाठी. ऑलरेडी 2 आम्हाला शिंपल्या भेटलेल्या आहेत आणि बाकीच्या आता शोधत आहेत. भेटल्या तर आज रात्रीचा कालवणाची सोय होऊन जाईल. काय आलं शिंपल्या आले काटे आले. हे बघा, या शिंपल्या नावावरती काय काढले, हात फाटलेले आहेत मेल्याचं.
होईल होईल बघ. आणि आमचा कामदार बघतो तो बघा पाठीमागं अजून आहे. तुझ्या पाठीमागं अजून आहे का पार्टीचं वगैरे बघा. आम्ही सगळे इकडे मजा करतो आणि या चौघा तिघांना आम्ही पाठवलंय सामान आणायला. मेहनत आहे रे असं काय. सगळं खाण्याचं वगैरे सामान यांनी आणलेलं आहे, पण यांना काय आम्ही काय एक्स्ट्रा देणार नाही. तर आता आम्ही पाहून दमलेलो आहोत आणि आता आम्हाला लागले जोराची भूक. ठीक आहे, तर आता आम्ही आणलेलं सगळं जे सामान आमचं आणलंय, चायनीज आणलंय, साईट आणलंय, ते सगळं आता आम्ही एक एक बाहेर काढून ते मस्तपैकी ताव मारतो आता. सूक बघा, सगळेजण सूक अनुभवत आहेत. चायनीजच्या सोबतीला मस्तपैकी स्प्राईट. लाल बिल काय तर तुमची गळत असेल तर तिकडे ती गळवा. टाक आतमध्ये. बाटलीच्या जोरावरती पवायला शिकणारा नवीन गाडी. जर का बॉटल निघाली तर पवत बसशील वरती अर्धा तास. थांब थांब. भेटले काय शिप्प्या? भेटल्या शेवटी. आता मेहनत करून भरपूर शोधाशोध केल्यानंतर खाली वरती गेल्यानंतर आता आम्हाला भेटल्या शिप्प्या. भेटल्या. मेहनत करते रहो, सफलता आपके कदम चूमेगी और यहाँ पर सफलता ने कदम चूम लिया. ओ बे, आबा येतोय बघ. फुटल्यावरती 800 काहीशे दिसतात. तर ही आमच्याकडून फुटली होती पकडल्याच्या नंतर. हे असा असतो शिपलेच्या आतमध्ये. हे सगळा मांस असतो त्याचा. हे बघा असा असतो. आल्या 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 शिप्प्या आल्या 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 आल्या. एकच आणलीस काय मला? शंभो आलो रे बाबा. मस्त पावलास. कसं वाटतंय? तुम्ही आता नवीन नवीनच पोहायला शिकलाय, कसं वाटतं तुम्हाला? पहिली भीती वाटली, हा. आता मजा येते. तुमचा गुरु कोण आहे? गुरु कोण आहे तुमचा? आमचा हे बघा, हे तुमचे गुरु काय? आम्ही गुरु. अच्छा, गुरु स्वतः बाटल्या लावून पोहतात बघा. अरे हे गुरु ट्यूब लावून पोहतात. ट्यूब साठी अथक प्रयत्न करून 100 रुपये खर्ची करणारे आमचे सुजय मिरगुले यांच्यामुळे आज एक जण चक्क पोहायला शिकलेला आहे. आएंगे मेरे करुणा अजून आ गए. राम राम. दाखवा काढलं. वरच्या सरकून खाली आले. झाली कालवणाची सोय झाली. आजच्या कालवणाची सोय तुमच्याकडे काय काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा रे बाबा आम्हाला. तर आता आमचं झालेलं आहे मित्रांनो पोहून, आणि आता आलो आम्ही आदूच्या घरी. आणि आता आम्ही करतोय मस्तपैकी भेळ पार्टी वगैरे. भेळ खायची, कलिंगड खायचं, सगळं दाबून एकदम आंबे वगैरे खायचे, आणि मग आपली जे हा जो ब्लॉग आहे तो आपला संपेल. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो मी आता आपली भेळची तयारी चालू आहे. काय काय काढतो त्यांची नावं पण सांगा.
बेलचा पॅकेट. आंबा वगैरे पण घेतलेला आहे मस्तपैकी. सगळं टाकून मस्तपैकी फस्त करणार. आंब्याचं सीझन चालू आहे. सीझनला युक्त असा आमचा आंबा आलेला आहे. म्हणजे कच्ची कैरी. कच्ची कैरी युक्त बेल. बेल घ्या, बेल घ्या. रोहाच्या बोटाची बेल आहे. कसं वाटतं तुला? सगळा टाक. अरे मग पिशवी अशी येत आहे. त्याला सांग इकडं आमच्याकडे सगळं बेलचे स्पेशालिटी बघ. राहू का दुसरा पण भेलमध्ये मटेरियल एवढं झालं की आता आमचं टोप कमी पडतो. चेंज करायला लागतो. परत आहे का परत अरे मोठा आणलेला मी. आणि ती वाटतं. तुला अंदाज नाही. मी नाही बोललो आता. एवढा नाही भेटणार. सुजल आहे बघ. परत आहे. हे पाडू नका. समज कुणी तरी मला सांगितलं. लिंबू मास्टर कदू परत एकदा मास्टर शेफ. काय पडला काय? वेळ आली एक फोटो काढतो. बघ आता सगळी आता भुक्कड माणसं बघा आता आमची सगळे खायला बसलेत. बघता बघता 5 मिनिटाच्या आतमध्ये एवढी सगळी संपू शकते. एवढी आमची कॅपॅसिटी आहे. चला आता मी पण खातो. नाहीतर हे मला ठेवून सगळेजण खातील आणि मला इथं तसं राहायला लागेल. त्याच्यामुळे आपण नंतर भेटू कलिंगड खाताना. आता मी बेळ संपवतो. आता हे परत कलिंगड कापायला प्रथमेश कदम. त्यांना टुपण असे झाले आणि हे बाकीचे दार बोतड झाले. नाहीतर सुजल. दार बोतड झाले. सुजलचा जीव जाता जाता राहिला आणि जीव मोठं मोठं कापतं यासाठी. मोठं काप. बाकासूर क्रमांक 1 क्रमांक 2. सगळी बसलेले आहेत आता कलिंगड खायला. एकदम लाल लाल आत बडक पूर्ण कलिंगड आहे. मुळशी पॅटर्न मधले बकासूर बघितले असतील. एकदा आमचे बकासूर पण बघा. तो मेन बकासूर तो हे बघा इकडे सगळे बकासूर आहेत. चला आता कलिंगड मस्तपैकी लाल दिसतोय. आता त्याला खातो आणि सगळं काही झालेलं आहे. मस्तपैकी आपण एन्जॉय पण केला आजचा दिवस. पोहलोय, चायनीज खाल्लंय, स्प्राईट पिले, परत अजून कलिंगड आणि बरंच काही खाल्लंय वगैरे. आता परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या वेळी जेव्हा मी गावी येईन असं आमचा परत एखादा अचानक भयानक प्लॅन होईल. तेव्हा या सगळ्यांसोबत आपण एखादा नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला हे सगळेजण दिसतीलच. तोपर्यंत राम राम. परत भेटूया. सगळ्यांना सांगतोय एकाच वेळी सगळ्यांनी गावी या. परत प्लॅन करू.